आजचं तर असं काही काम होतं, तर इथं सकाळी अगोदर मी भरण्यास पूर्णपणे धुवून सगळ्या वाळायला ठेवल्या होत्या आणि छोट्या भरण्यानी डाळी वगैरे भरून ठेवला. काल ग्रोसरी आणलेली तुम्ही बघितलीच होती. तर सगळी भांडी मी स्वच्छ केली होती. इथं केटले किंवा मसाले डब्बाही तेलाचे जे सगळे घासून वगैरे क्लीन करून ठेवले होते. नंतर गरा वगैरे भाजून पण ठेवला रवा. तर इथं मला आता तयारी करायची होती पूजेची, तर वगैरे मग मी 2 ते 3 तास पूर्ण किराणा आणि त्याचं सगळं करत होते तिथलं किचनमधलंच. तर मग इथलं पूजा वगैरे नंतर मी मांडून वगैरे घेतली. पूजा कशी वाटली तेही नक्कीच सांगा प्रसादासाठी. मग इथं शिरा वगैरे बनवून घेतला आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी म्हणजे आज असं मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि पुऱ्या करणार होते. तर इथं बटाट्याची भाजी पण बनवली आहे. तर इथं मग मी वाचून वगैरे आरती करून घेतली. तर आरती करून सगळ्या घरातून धूप फिरवून घ्यायचे आहे उंबऱ्यात वगैरे आणि नंतर स्वयंपाकाला लागली होती. स्वयंपाकाला म्हणजे भाजी वगैरे बनवून ठेवली होती, पण जेवायच्या टायमाला पुऱ्या करणार होती. तर इथं पुऱ्या पण करून घेतल्या, कारण की मस्तपैकी अशा पुऱ्या झाल्या होत्या ताईनो. कारण की मी 2 ते 3 तास असं पीठ बनवून भिजायला ठेवलं होतं. तर फुगून टम्मा अशा माझ्या सर्व पुऱ्या झाल्या होत्या. तर 2-3 तास तर पुऱ्या करायच्या अगोदर आपण भिजवून ठेवायचं गेले आणि तिथंच मग सगळ्यांनी जेवण केलं. मुलं तर जेवली होती, फक्त आम्ही तिघं जेवणार होतो. तर इथं मला सासूबाईंना मिस्टरांना अशी मी ताट. कसा ब्लॉग वाटला ते नक्की सांगा.